संजय चव्हाण पुणे जिल्ह्यातल्या आळंदी गावचे एक तरुण उद्योजक। BSc पर्यंत शिक्षण झाल्यानंतर त्यांनी नोकरी धरली होती, पण नोकरीत मन रमेना म्हणून त्यांनी शेती करायला सुरुवात केली। पण शेतीपासूनही फारसा नफा मिळत नसल्याचं लक्षात आल्यावर त्यांनी आपला मोर्चा मार्केटिंग क्षेत्राकडे वळवला। त्या काळात पुणे जिल्ह्यात हरितगृहांचं तंत्र नव्यानं रुजत होतं। तेव्हा एका कामानिमित्त दिल्लीला गेल्यावर त्यांना ड्राय फ्लॉवरची ओळख झाली। ॲग्रिकल्चरमध्ये काही मार्केटिंग करता येईल का? आणि त्यावेळेस सुरुवातीला फ्लॉरिकल्चर सुरू झालं होतं। पॉली हाऊसमधली फुलांना खूप मागणी होती आणि मग आम्ही पॉली हाऊस करायचं आहे या दृष्टीने पहिल्यांदा त्या फुलांचं मार्केटिंग करायला सुरुवात केली। आणि या दरम्यान त्या मार्केटिंगच्या कामासाठी म्हणून मी दिल्लीला वगैरे गेलो आणि तिकडे पहिल्यांदा ही ड्राय फ्लावर्स पाहिले। मग एका बाजूनी वन वे फक्त बिझनेस करण्यामध्ये काही अर्थ नव्हता, म्हणून मग आपण दोन्ही बाजूनी काहीतरी करूयात म्हणून तिकडचे ड्राय फ्लावरचे जे सॅम्पल आहेत ते मी तिकडे पाठवले गेले। शेतीत मार्केटिंग करताना त्यांना ड्राय फ्लॉवर्सची माहिती झाली होती। दरम्यान व्यवसायानिमित्त ते लोणावळ्याला राहत असताना त्यांच्याकडे ड्राय फ्लॉवर्सची मागणी आली। त्यांच्या 1-2 व्यावसायिक मित्रांकडून ही मागणी वाढत गेली। त्याचा फायदा त्यांचा व्यवसाय वाढण्यात झाला। लोणावळ्यात राहायला होतो कामानिमित्त आणि मी सहज जंगलामध्ये फेरफटका मारायला वगैरे जायचो आणि तिथे मला ड्राय फ्लावर सदृश्य काही जंगली फ्रूट्स, काही गवतं, पानं अशी मला दिसली। मी म्हटलं चला याच्यावरती आपण काहीतरी प्रयत्न करूयात। 150 रुपये होते। 150 रुपयाचा अगदी थोडासा रंग आणला आणि मग ट्रायल आणि एरर बेसिसवरती सुरुवातीला काहीतरी मी तयार केलं आणि त्या व्यावसायिक मित्राला मी नेऊन दिलं आणि त्यांनी लगेच मला 1000 रुपये दिले आणि वर म्हटलं की हे फक्त अर्धी आहे, अजून मला पुढची ऑर्डर दिली आणि आपण परत याच्यावरती हिशोब करूयात। मग मी म्हटलं अरे वा, याच्यामध्ये पैसे आहेत। ड्राय फ्लॉवर्सची पहिली ऑर्डर मिळाल्यानंतर त्यासाठी त्यांना 150 रुपये खर्च आला, पण त्यापासून त्यांना जवळपास 1000 रुपये मिळाले। त्यानंतर या व्यवसायातली संधी त्यांच्या लक्षात आली। स्वतः BSc केमिस्ट्री झाल्यानं त्यांनी सुकलेल्या फुलांवर रासायनिक प्रक्रियेची माहिती घेतली आणि त्यावर मोठ्या प्रमाणात काम सुरू केलं। यासाठी त्यांनी मक्याच्या कणसाची पानं, बाजरीचा तुरा, ज्वारीची कणसं, कापसाची रिकामी बोंड, जवस, तुरीच्या काठ्या, गवत, गव्हाच्या लोंब्या, पानकणीस, पिंपळाची पानं याचा वापर केला। कृत्रिम फुलांप्रमाणे ड्राय फ्लॉवर्स बनवण्या अगोदर त्यातले नैसर्गिक रंग काढण्यासाठी सोडियम क्लोराईडचा वापर केला जातो। त्यानंतर त्याला सुकलेलं मटेरियल 24 तास भिजत ठेवलं जातं। त्यानंतर ते सुकवलं जातं। नंतर ते सुकवून त्यापासून फुलं बनवली जातात। कापूस काढून घेतल्यानंतर कापसाचं जे बोंड शिल्लक राहतं त्या बोंडांच्या पाकळ्या तयार करणे, त्याला स्वच्छ तयार करणे आणि त्याच्यानंतर मग एक नैसर्गिक फ्लोरल बेस असतो, कॉस्मॉसच्या फुलांचा बेस असतो, त्याला फेविकॉलमध्ये या कारण पाकळ्यांना एक सुंदर आकार असतो, त्यांना कशाही वेगवेगळ्या पद्धतीने अरेंज केलं तर वेगवेगळ्या आकाराची, वेगवेगळ्या सौंदर्याची फुलं तयार होऊ शकतात। तर ही फुलं फेविकॉलनी किंवा ग्लू स्टिकसारखे नवीन बाजारामध्ये काही वेगवेगळी चिटकवण्याचे मिळतात, त्यांनी आपण चिटकवून त्याला फुलांसारखा आकार देऊ शकतो, त्याला एक दांडी लावू शकतो आणि मग हे फूल तयार झाल्यानंतर बऱ्याच वेळा त्याला मेटॅलिक रंग द्यायचे असतील, गोल्ड, सिल्वर, तर नंतर ते रंग देता येऊ शकतात। या व्यवसायाची सुरुवात त्यांनी 10 फूट बाय 10 फूट रूममध्ये केली। यासाठी त्यांना जवळपास 5000 रुपयांचं भांडवल लागलं। धाडसाला कल्पनेची जोड दिल्यावर काय होतं हे चव्हाणांनी दाखवून दिलंय। या फुलांना मोठी मागणी असल्यानं त्यातून चांगली आर्थिक उलाढाल होतीये। कच्च्या मालावर साधारणतः दर महिन्याला 60 ते 70 हजार रुपये खर्च होतो। त्याच्यानंतर त्याच्यासाठी लागणारी वेगवेगळी जी रसायनं आणि रंग आहेत त्याच्यासाठी एक 50,000 रुपये खर्च येतो आणि मग या व्यतिरिक्त 1 ते 1.25 लाख रुपये हा झाल्यानंतर जो 30 महिलांसाठी माझा जो खर्च येतो तो साधारणतः 1 लाख रुपये 30 महिलांसाठी तो खर्च जातो आणि मग यानंतर 2 ते 2.5 लाख रुपये असा खर्च केल्यानंतर माझा दर महिन्याचा 3.5 ते 4 लाख रुपये टर्नओव्हर होतो आणि त्यातनं महिन्याकाठी 1 ते 1.5 लाख रुपये मला निव्वळ नफा राहतो। त्यांच्या या कामात त्यांच्या पत्नीनं मोलाची साथ दिली आहे।
विशेष म्हणजे या व्यवसायामुळे त्यांनी गावातल्या 30 महिलांना रोजगार मिळवून दिलाय. महिलांना फुलं बनवण्यासाठी नगावर पैसे दिले जातात. ज्या घराच्या बाहेर पडू शकत नाहीयेत, ज्यांना लहान मुलं आहेत आणि बाहेर नोकरी करू शकत नाही, अशा महिला आमच्याकडून रॉ मटेरियल निघून मक्याच्या पानांपासनं गुलाब, कमळ आणि टुलिप वगैरे अशा प्रकारची फुलं बनवून आणून देतात. आणि काही महिला आमच्याकडे इथे काम करतात, तर त्याचं सगळ्यांचं नियोजन मी पाहते की त्या कशा प्रकारे त्यांच्याकडनं काम करून घ्यायचं किंवा ते कसं करायचं. संजय चव्हाण ज्या वस्तू वापरून ड्राय फ्लॉवर्स बनवतात त्या वस्तू प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतात कुठं ना कुठं उपलब्ध असतात. ज्या वस्तू शेतकरी टाकून देतात त्या वस्तू चव्हाणांनी गोळा केल्या, त्यावर रासायनिक प्रक्रिया आणि रंगकाम करून त्यांना वेगळा आकार, सौंदर्य आणि टिकाऊपणा दिलाय. हल्ली शहरात या ड्राय फ्लॉवर्सना घरातल्या सजावटीसाठी मोठी मागणी आहे. जरबेरा म्हणा किंवा गुलाब म्हणा, हे आपण वस्तुतः एक थोडा वेळ टिकून राहू शकतात. आणि हे जे कलर आहे हे आर्टिफिशियल जरी असेल तरी पण हे आपल्याला कायमस्वरूपी आहे. जेव्हा पाहिजे तेव्हा आपण मार्केटनुसार अवेलेबल असतात. जरबेरा म्हणा, गुलाब म्हणा, आणि त्याचे रेट पण दिवसेंदिवस म्हणजे जसे असतात त्यानुसार याचा जो हे आहे रात्रीचा जो लुक येतो, पार्टी थीम म्हणा किंवा काय आपण घरात छोटेसे पार्टी थीम ऑर्गनाईज करतो, तर प्रत्येक वेळेस आपल्याला वेळेनुसार ती फुलं अवेलेबल होत नाही. तर हे जे काय आहे त्यांनी कलर कॉन्ट्रास्ट जे केलेलं आहे फुलांचं फ्लॉवर डेकोरेशन, त्याच्यानुसार आपण घरी पार्टी थीम म्हणून खूप सुंदर आहे ते. संजय चव्हाण यांच्याकडील ड्राय फ्लॉवर्स सध्या पुणे, मुंबई, दिल्ली, बंगळुरूसह नेदरलँड इथेही निर्यात झाली आहेत. चव्हाणांनी टाकाऊपासून टिकाऊ वस्तूंची निर्मिती करत ड्राय फ्लॉवर्सचा व्यवसाय विकसित केलाय. दिवसेंदिवस ड्राय फ्लॉवर्सची सजावटीसाठी परदेशातही मागणी वाढतीये. या माध्यमातून आपल्याला सहज उपलब्ध असणाऱ्या टाकाऊ वस्तू टिकाऊ बनवल्या तर त्यापासून चांगला आर्थिक नफा मिळवता येईल. फुल व्यवसायाचा एक भाग असलेल्या या व्यवसायात मोठी संधी असल्याचं संजय चव्हाणांनी दाखवून दिलंय. दिलीप कांबळे, साम मराठी, पिंपरी चिंचवड.